सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर तालुक्यात रुदावली ते टेंभे या रस्त्यालगत बिबट्याने 2 व्यक्तींवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात धनराज रामलाल धनगर आणि त्यांच्यासोबत असलेले एक गृहस्थ गंभीर जखमी झाले असून सुदैवाने दोघांचे प्राण वाचले आहेत। जखमींवर विखरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार करण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून टेकवाडे टेंभे आणि भरवाडे परिसरात बिबट्याची वावर आणि दहशत कायम आहे। सुरुवातीला शेळ्या मेंढ्या यांच्यावर हल्ला करून बिबट्याने आपली उपस्थिती दाखवली होती, मात्र आता माणसांवर थेट हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले। शेतकरी, गुराखी तसेच ग्रामीण भागात सकाळी संध्याकाळ बाहेर जाणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे। शिरपूर तालुक्यातील वनवाल गावात बिबट्याने पुन्हा एका गायीच्या गोठ्यात घुसून 3 रेडकूंवर अचानक हल्ला केला। यात 2 रेडकू गंभीर जखमी झाले तर 1 रेडकू ठार झाल्याची माहिती समोर आली आहे। येथे असलेल्या रखवालदार गोठ्यावर आल्यावर हा प्रकार उघड झालाय। शेतात बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आले असून वन विभागाचा पथक घटनास्थळी दाखल झालंय। सदरच्या ठिकाणी रेडकूवर हल्ला झाला त्या ठिकाणी वन विभागामार्फत कॅमेरे बसवण्यात आले। या सलग घटनांमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले। आम्ही आपल्या शेतीत कामाला जाताना सुद्धा जीव मुठीत घेऊन जातो अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। एकीकडे बिबट्याचा वावर वाढत असताना वन विभागाकडून योग्य हालचाल न झाल्याने संताप व्यक्त केला जातोय। दादा काय झाला प्रकार? मी जळगावहून येत होतो, परत इकडे रस्त्यात नाही यायला रुदावली ते टेकवाडीच्या टेंब्या दरम्यान नाल्यामध्ये हे घडलं। आम्हाला बिबट्याचं दिसलं, त्याने आमच्यावर हल्ला केला। परत आम्ही थोडं भेऊन पळून गेलो। पडल्यानंतर परत एक आम्ही मागे एक आलो होतो, परत आम्ही थोडं एका झोपडीमध्ये घुसून गेलो होतो। माझं नाव अनिल अर्जुन पाटील, राहणार वनावलेत। तर आमच्या इथे बिबट्याचा फार मोठा कहर झालेला आहे। तर आता बिबट्याने कमीत कमी आमच्या इथे आज रात्री 3 वाजतेच्या सुमारास आमच्या 3 पाल्या खाऊन गेलेला आहे। तर आता 2 दिवसापूर्वी एक वासरी खाऊन गेला होता, 4 दिवसापूर्वी एक बकरी खाऊन गेला होता, त्याच्यात 4 दिवसापूर्वी एका माणसावरती हल्ला करत होता। तर फक्त वनरक्षकवाले येतात, कॅमेरा लावून देतात, ते सापळा रचण्याच्या तयारीत नाही आहेत। ते सांगतात आम्हाला ग्रामपंचायतीचं हे द्या ते द्या, आम्ही सर्व द्यायला तयार आहोत, कागदपत्र जर लागतील तर आम्ही द्यायला तयार आहोत, पण त्यांनी सापळे रचणं फार गरजेचं आहे। भविष्यात आमची इथं मजूर राहतात, तर मजुरांवरती जर हल्ला केला तर आम्ही काय करायचं? आज तर प्राण्यावरती, पण उद्या जर मनुष्यावरती केलं तर किती मोठी जोखम आहे। ही शासनाने आणि वनरक्षकवाल्यांनी काळजी घेतली पाहिजे, ही आमची गरजेची आहे। आतापर्यंत शेतात होता, आता गावात येऊन भीतीमुळे मजूर सुद्धा येत नाही आमच्या इथं कामाला। आता आमच्या म्हैशींजवळ सुद्धा कोणी मजूर नाही, आम्हाला एक पण मजूर नाही। शेतात तर येतच नाही आहे, पण शेतात तर म्हैशींजवळ पण सुद्धा कामाला येत नाही कोणीच। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।